काल दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या घराबाहेर अभूतपूर्व राडा झाला। देशाचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी, खासदार प्रियंका गांधी, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव, खासदार सुप्रिया सुळे यांनी मोदींच्या निवासस्थानाबाहेर ठिय्या आंदोलन केलं। पुढे दिल्ली पोलिसांनी राहुल गांधी, अखिलेश यादव आणि प्रियंका गांधींना अटक केली। पण त्याआधी दुपारी खासदार शरद पवारांनी दिल्लीत जंतर मंतरवर जाऊन अभिजित दिपकेंची भेट घेतली। शरद पवारांनी काल अभिजित दिपकेंची भेट घेऊन त्यांना पाठिंबा दर्शवला। पण आज शरद पवारांनी दिल्लीत थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली। या भेटीवेळी त्यांच्यासोबत खासदार सुप्रिया सुळे देखील उपस्थित होत्या। काल जंतर मंतरवर अभिजित दिपकेंची भेट घेतल्यावर आज मोदींची भेट घेतल्यानं नक्की पवारांच्या मनात काय चालले असे प्रश्न उपस्थित होत आहेत। पवारांनी भेट घेतल्यापासून शरद पवार आंदोलक आणि सरकारमध्ये दुवा म्हणून काम करू शकतात अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे। पण आंदोलकांची प्रमुख मागणी हीच आहे की केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा द्यावा। तसेच काल राहुल गांधींसह नेत्यांनी जे नरेंद्र मोदींच्या घराबाहेर आंदोलन केलं त्यावेळी सुद्धा त्यांची मागणी हीच होती की शिक्षण मंत्री प्रधानांनी राजीनामा द्यावा। प्रधानांच्या राजीनाम्यासोबतच त्यांनी पंतप्रधानांचा राजीनामा मागितला। विशेष म्हणजे मागच्या काही दिवसांपासून शरद पवार गट सत्तेत सामील होईल अशा प्रकारच्या चर्चा सुरू आहेत। शरद पवार गट सत्तेत सामील होईल आणि सुप्रिया सुळेंना केंद्रात मंत्रिपद मिळेल अशा चर्चा सुरू आहेत। अशातच थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतल्यानं अजूनच जोरात चर्चा सुरू आहेत। पण शरद पवार गटाकडून मात्र भेटीसाठी वेगळंच कारण देण्यात आलंय। नक्की काय घडतंय? शरद पवार, आंदोलक आणि सरकार यांच्यामध्ये मध्यस्थी होऊ शकतात का? जर मध्यस्थी केली तर शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा होईल का? जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी महेश आणि तुम्ही पाहताय थोडक्यात। राजकारणात कधी काय होईल आणि कोणता राजकीय नेता कोणता डाव टाकेल हे सांगणं कठीण असतं। दिल्लीच्या राजकारणात सध्या अशाच काही रंजक घडामोडींची चर्चा सुरू आहे ज्यानं संपूर्ण देशाचं लक्ष वेधून घेतलं आहे। नीट परीक्षा पेपर फुटीच्या मुद्द्यावरून दिल्लीतील जंतर मंतरवर विद्यार्थ्यांचं आणि आंदोलकांचं आंदोलन पेटलं आहे। या आंदोलनाला उग्र रूप प्राप्त झालं असून पोलिसांकडून करण्यात आलेल्या लाठीमारानंतर वातावरण तापलं। एकीकडे देशभरातील विरोधक या मुद्द्यावरून आक्रमक झाले आहेत, तर दुसरीकडे ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांनी घेतलेल्या एका पाठोपाठ एका निर्णयाने संपूर्ण राजकीय वर्तुळाला चक्रावून सोडलं आहे। काल जंतर मंतरवर जाऊन विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देणारे शरद पवार आज थेट पंतप्रधान मोदींच्या भेटीला संसदेतील कार्यालयात पोहोचले। या भेटीनंतर आता राजकीय वर्तुळात अनेक तर्कवितर्क लढवले जात असून शरद पवार हे आंदोलक आणि केंद्र सरकार यांच्यातील मध्यस्थी किंवा दुवा ठरू शकतात का यावर चर्चा सुरू आहेत। या संपूर्ण प्रकरणाची पार्श्वभूमी पाहिल्यास सोमवारी जंतर मंतरवर सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे प्रचंड संताप उसळला। देशभरातील विद्यार्थी आणि विरोधी पक्षांचे नेते या दडपशाही विरोधात रस्त्यावरती उतरले। याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मंगळवारी थेट जंतर मंतर गाठलं आणि आंदोलक विद्यार्थ्यांची भेट घेतली। त्यांनी आंदोलक विद्यार्थ्यांचे नेतृत्व करणाऱ्या अभिजित दिपके यांच्याशी चर्चा केली आणि त्यांच्या मागण्यांना जाहीर पाठिंबा दर्शवला। शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर अशा प्रकारे बळाचा वापर करणं चुकीचं असून सरकारनं विद्यार्थ्यांच्या मागण्यांचा संवेदनशीलतेने विचार करावा अशी ठाम भूमिका शरद पवारांनी घेतली होती। एवढंच नव्हे तर विरोधी पक्षातील इतर नेत्यांनीही मोदी सरकारच्या विरोधात जोरदार निदर्शनं केली। राहुल गांधी, प्रियंका गांधी, अखिलेश यादव आणि सुप्रिया सुळे यांनी थेट मोदींच्या निवासस्थानाबाहेर धरणं आंदोलन केलं, ज्यानंतर दिल्ली पोलिसांनी या नेत्यांना ताब्यात घेतलं। अशा या अभूतपूर्व आणि तणावपूर्ण वातावरणात अवघ्या 24 तासांच्या आत घडलेली दुसरी महत्त्वाची घटना म्हणजे शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी घेतलेली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट। संसदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान ही भेट अत्यंत गुप्त आणि महत्त्वाची मानली जात आहे। पंतप्रधान मोदींनी स्वतः सोशल मीडियावर या भेटीचे फोटो शेअर केले, ज्यामध्ये ते शरद पवारांना हसत खेळत आपल्या कक्षात आणताना आणि त्यांच्याशी संवाद साधताना दिसत आहेत। या भेटीत नेमकी काय चर्चा झाली याबद्दल राजकीय पक्षांकडून वेगवेगळे दावे केले जात आहेत। शरद पवार गटाच्या नेत्यांनी आणि प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार या भेटीचं मूळ कारण महाराष्ट्रातील कृषी आणि जलक्षेत्राशी संबंधित शेतकऱ्यांच्या गंभीर समस्या होतं। शेतकरी आत्महत्या रोखणं, सिंचन प्रकल्पांमधील पारदर्शकता, थर्ड पार्टी ऑडिट, किमान आधारभूत किंमत म्हणजेच MSPचा कायदेशीर अधिकार आणि बनावट बियाण्यांचा प्रश्न यासारख्या विविध मागण्यांचं पत्र पवारांनी मोदींना दिलं। तसेच काल जंतर मंतरवर झालेल्या आंदोलनाची आणि विद्यार्थ्यांच्या समस्यांची माहितीही पवारांनी मोदींना दिल्याचं समजतं। परंतु या कृषी आणि प्रशासकीय कारणांच्या पलीकडे जाऊन राजकीय विश्लेषक या भेटीचे वेगळेच अर्थ काढत आहेत।
सध्या ज्या प्रकारे दिल्लीत विद्यार्थी आंदोलन तीव्र झालं आहे आणि शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची जोरदार मागणी केली जात आहे, त्यामुळं केंद्र सरकार एका मोठ्या राजकीय कोंडीत सापडलं आहे। अशा कठीण प्रसंगी शरद पवारांसारख्या ज्येष्ठ आणि अनुभवी नेत्याची एंट्री अत्यंत महत्त्वाची ठरते। राजकारणातील मुरब्बी खेळाडू म्हणून ओळखले जाणारे शरद पवार हे आंदोलक, विद्यार्थी आणि केंद्र सरकार यांच्यातील दुवा बनवू शकतात अशी दाट शक्यता वर्तवली जात आहे। शरद पवारांच्या मध्यस्थीनं सरकार आणि विद्यार्थ्यांमधील हा तणाव कमी होऊ शकतो आणि एक तोडगा काढला जाऊ शकतो असा कयास बांधला जात आहे। जर शरद पवारांनी या प्रकरणात मध्यस्थीची भूमिका बजावली तर त्याचा थेट परिणाम आंदोलकांच्या प्रमुख मागणीवरती होऊ शकतो। आंदोलक विद्यार्थ्यांची आणि विरोधकांची सर्वात मोठी आणि ठाम मागणी हीच आहे की केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा। पेपर फुटीच्या मुद्द्यावरून नैतिक जबाबदारी स्वीकारून प्रधान यांनी पायउतार व्हावं असा विरोधकांचा आग्रह आहे। त्यामुळं शरद पवार आणि मोदींच्या या गुप्त बैठकीत जर मध्यस्थीचा फॉर्म्युला ठरला तर आगामी काळात केंद्र सरकारवर दबाव वाढवून धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेतला जाऊ शकतो का, या प्रश्नाभोवती सध्याच्या राजकीय चर्चा येऊन ठेपल्या आहेत। या सगळ्या घडामोडींना आणखी एक मोठा राजकीय संदर्भ आहे। गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात अशी चर्चा रंगली आहे की शरद पवार यांचा पक्ष आगामी काळात इंडिया आघाडीसोबत सत्तेत सामील होऊ शकतो। खुद्द सुप्रिया सुळे यांनीही संसदेतील काही विधेयकांवर दिलेले सकारात्मक संकेत आणि त्यानंतर पंतप्रधान मोदींसोबत झालेली ही दिलखुलास भेट यामुळं या चर्चांना आणखी बळ मिळालं आहे। एकीकडे शरद पवार जंतर मंतरवर जाऊन सरकारविरोधी आंदोलनाला पाठिंबा देतात आणि दुसरीकडे अवघ्या काही तासात मोदींची भेट घेऊन हसत खेळत चर्चा करतात। ही पवारांची राजकारणातील चाल नक्की काय सांगतं याबद्दल राजकीय वर्तुळात उलटसुलट प्रतिक्रिया उमटत आहेत। सध्याच्या या संपूर्ण घटनाक्रमानं दिल्लीचं राजकारण पूर्णपणे ढवळून निघालं आहे। पावसाळी अधिवेशनाची सुरुवातच या अशांत आणि स्फोटक वातावरणात झाली असून विरोधक कोणत्याही परिस्थितीत सरकारला सोडण्याच्या मनस्थितीमध्ये नाहीत। विद्यार्थी आंदोलनाचा हाणला गेलेला हा बार आणि त्यावर झालेला लाठीचार्ज हा सरकारसाठी डोकेदुखी ठरत असताना शरद पवारांची एंट्री गेम चेंजर ठरू शकते। आंदोलकांच्या मागण्यांची पूर्तता करून घेतानाच शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यापर्यंत हा वाद पोहोचतो का हे पाहणं कमालीचं रंजक ठरणार आहे। जर पवारांच्या मध्यस्थीमुळे या वादावर तोडगा निघाला तर देशाच्या राजकारणात शरद पवारांचं वजन पुन्हा एकदा किती मोठं आहे हे सिद्ध होईल। आता या सगळ्या घडामोडींवर पंतप्रधान कार्यालय काय निर्णय घेतं आणि खुद्द शरद पवार यावर काय भूमिका मांडतात याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे। या सर्व घडामोडींबद्दल तुम्हाला काय वाटतं? धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा होईल का? शरद पवार आंदोलक आणि सरकारमध्ये दुवा म्हणून काम करतील का? आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा। अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी थोडक्यातला नक्की सबस्क्राईब करा।